नमस्कार कवठे महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7, जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास, तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7, तुमच्या विश्वासाचं नवं नाव। कवठे महांकाळमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक। सांगलीच्या LCB पथकाची कवठे महांकाळ शहरात कारवाई। कवठे महांकाळ शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला तसेच त्याला गांजा माल पुरविणाऱ्या एकाला अंकली फाटा येथे ताब्यात घेऊन दोघांना अटक करण्यात आली आहे। समीर इब्राहिम नकाशे वय 32 राहणार 8वी गल्ली राजीव गांधी नगर माळवाडी जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर। इम्रान उस्मान सनदे वय 32 राहणार झुरेवाडी रोड विजयनगर कवठे महांकाळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी 72,000 रुपये किमतीचा तयार गांजा व एक बुलेट किंमत 2,30,000 रुपये असा एकूण 3,02,150 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते। त्या अनुषंगाने काल गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे, सुनील जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इम्रान सनदी हा कवठे महांकाळ ते थबडेवाडी रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ गांजा माल विक्री करण्यासाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने कवठे महांकाळ ते थबडेवाडी रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ सापळा रचून सनदी याला त्याची बुलेट मोटरसायकलसह ताब्यात घेतले। त्यावेळी त्याची अंगजडती घेतली असता बुलेट मोटरसायकलवर अडकवलेल्या पिशवीत 2 किलो 882 ग्रॅम वजनाचा किंमत 72,150 रुपयांचा हिरवट काळपट रंगाचा फुल बोंडे असलेला तयार गांजा पोलिसांना मिळून आला। इम्रान संदे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा माल जादा दराने विक्री करण्यासाठी जयसिंगपूर येथील समीर नकाशे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाने गांजा माल पुरविणारा समीर नकाशे याचा शोध घेतला असता तो अंकली फाटा येथे असल्याची माहिती मिळाली। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गांजा माल सनदे याला विक्री केले असल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्यातील 2 आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।